हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण MHT CET नर्सिंग या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. येस, तर BSc नर्सिंगसाठीची जी एंट्रन्स एक्झाम असते त्यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. या टॉपिकचा हा पार्ट 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स आणलेला आहे, ज्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला काय करतो, आपण लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आपण तुमचा आणि एक माझा व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो. तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज, जे काही स्टडी मटेरियल आहे ते पण आपण प्रोव्हाइड करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जो काही पर्सनल गायडन्स तुम्हाला लागणार आहे तो पण आपण प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची तुमची फीज आहे ₹5,000 जर तुम्ही सिंगल कोर्ससाठी बघत असाल, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमची फी असणार आहे ₹10,000. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण वळूया आपल्या MCQ कडे. सगळ्यात पहिला आपण MCQ डिस्कस करणार आहोत. दॅट इज, इन अ नॉर्मल अडल्ट ह्युमन द ॲव्हरेज स्ट्रोक व्हॉल्यूम इज, राईट. तर आपण असा स्ट्रोक व्हॉल्यूमचा जो क्वेश्चन आहे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये देखील डिस्कस केला होता. त्याचबरोबर इन अ नॉर्मल अडल्ट, आता आपल्याला इथं काय विचारलंय, स्ट्रोक व्हॉल्यूम ॲव्हरेज किती असतं नॉर्मल अडल्ट मध्ये, राईट. तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे की एका हार्टबीटवर किती ml ब्लड पंप आउट होतोय, राईट. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोक व्हॉल्यूम. वन हार्टबीट, एक हार्टबीटवर किती अमाऊंट ऑफ ब्लड इज पंपिंग आउट. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, इन अ नॉर्मल ह्युमन इट इज 70 ml. सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, ट्रायकस्पिड वाल्व इन द हार्ट इज प्रेझेंट इन. आता ट्रायकस्पिड वाल्व कुठे प्रेझेंट असतं हे आपल्याला हे आपल्याला माहिती असणं पहिले गरजेचं आहे, राईट. सो ट्रायकस्पिड वाल्व काय, ट्राय, राईट. तर याच्या स्पेलिंग मध्ये आर आहे. सो प्लीज रिमेंबर, ट्राय म्हणजे आर आहे त्याच्यात. सो इट इज प्रेझेंट बिटवीन राईट एट्रियम, येस, अँड राईट वेंट्रिकल. ओके. तर ट्रायकस्पिड वाल्व कुठे कुठे प्रेझेंट आहे? राईट एट्रियम अँड राईट वेंट्रिकलच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? ट्रायकस्पिड वाल्व. सो your answer for this question is option number A, that is called as right AV aperture. Okay. Next, the volume of the blood pumped out by ventricles per cardiac cycle is, राईट. आता हा क्वेश्चन कसा विचारलाय विद्यार्थी मित्रांनो? हा क्वेश्चन ट्विस्ट करून विचारलाय. आताच आपण 15th क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, सेम स्ट्रोक व्हॉल्यूमच विचारलं होतं. सिमिलरली इथे पण तेच विचारलंय. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, की किती ml ऑफ ब्लड पंप होतंय, राईट, आउट बाय द वेंट्रिकल पर कार्डियक सायकल. आता पर कार्डियक सायकल किती असते? 0.8 सेकंड्सची, राईट. सो वेन वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी हा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, जेव्हा वेंट्रिकल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, तर किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप आउट होतं बाहेर, तेच विचारलं गेलंय. दॅट इज नथिंग बट द स्ट्रोक व्हॉल्यूम विचारलंय त्यांनी. सो अगेन युअर आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज 70 ml इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, पेसमेकर ऑफ हार्ट इज. आता पेसमेकर ऑफ हार्ट, पेसमेकर कशाला म्हणतात? पेसमेकरचं काम काय विद्यार्थी मित्रांनो? इट मेंटेन्स द स्पीड ऑफ द हार्टबीट. काय करतो पेसमेकर? इट मेंटेन्स द स्पीड ऑफ हार्टबीट, राईट. द पेसमेकर ऑफ हार्ट इज कॉल्ड एज SA नोड. ओके. सो ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट,
ह्युमन हार्ट इज, आता हा बेसिक क्वेश्चन आहे, हा जर क्वेश्चन आला, आय वॉन्ट एव्हरीवन टू गेट 1 मार्क फॉर दिस क्वेश्चन. व्हेरी बेसिक क्वेश्चन, सगळ्यांना माहिती आपलं ह्युमन हार्ट किती चेंबर्ड आहे, इट इज 4 चेंबर्ड. सो प्लीज रिमेंबर, अशा बेसिक क्वेश्चन्स मध्ये तुम्ही मिस्टेक करू नका. ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. नेक्स्ट, क्लॉटिंग डिसऑर्डर्स ऑकर मेनली ड्यू टू द रिडक्शन इन द नंबर ऑफ. आता क्लॉटिंग कुठे होते विद्यार्थी मित्रांनो, इट इज डन इन द प्लेटलेट्स, राईट. प्लेटलेट्स च्या इथे क्लॉटिंग आपल्याला दिसते. प्लेटलेट इज नथिंग बट द ब्लड क्लॉट. प्लेटलेट्स मध्ये आपल्याला ब्लड क्लॉट दिसतात. सो व्हॉट इज द अदर नेम फॉर दिस प्लेटलेट और ब्लड क्लॉट? इट इज कॉल्ड एज द थ्रोम्बोसाइड. सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप आपण जे काही एमसीक्यूज आता डिस्कस केले तुम्हाला सगळे क्लिअर असतील. सगळे एमसीक्यूज इझी होते, क्वेश्चन्स ट्विस्ट करून विचारले गेले होते, बट यू मेक शुअर की तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं हे व्यवस्थितपणे कळलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की तेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय, मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन 2दा वाचताय. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला वारंवार सांगत असते, कारण आपण काय करतो, घाई गडबडीत आपल्याला उत्तरं माहिती असतात, पण आपण गडबडीत ते व्यवस्थितपणे वाचत नाही आणि त्यामुळे आपल्याला उत्तर माहिती असून सुद्धा आपल्या हातून चुका होतात आणि आपण तिथे आपले मार्क गमावतो. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय, क्वेश्चन 2दा वाचा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते कळेल आणि त्याचबरोबर ऑप्शन्स एकदा व्यवस्थितपणे बघा आणि मगच अटेम्प्ट करा. येस. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात तुम्हाला आम्ही काय करतो, लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येणार आहे, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हाल आणि तुमचे डाऊट जे काही असतील ते मला सॉल्व्ह करता येईल. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर्स बरोबर आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस, नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज अँड पर्सनल गायडन्स. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही पर्सनल गायडन्स लागत असेल ते सुद्धा ग्लोबल ऑनलाईन किंवा मी प्रोव्हाइड करते. तर लक्षात ठेवा की आपल्या MHT CET नर्सिंगच्या 2026 साठीच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी त्यासाठीची तुमची सिंगल कोर्सची फी आहे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. सिंगल कोर्स 5,000, कॉम्बो कोर्स 5,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. तर ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला कनेक्ट करता येईल, तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचं, तर तुम्हाला तिथे जीचा आयकॉन दिसेल. जेव्हा तुम्ही तो ऍप डाउनलोड कराल आणि ओपन कराल तर तुम्हाला तिथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून स्वतःला रजिस्टर करायचंय. एकदा तुम्ही रजिस्टर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासमोर हा पेज ओपन होईल, राईट. तर या पेजवर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर या स्टोअरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं, तर तुम्ही या पेजवर याल. जेव्हा तुम्ही स्टोअरचं ऑप्शन क्लिक कराल तर तुम्हाला इथे वरती या पेजवर आल्यानंतर इथे एक सर्च बार दिसेल. तुम्हाला तिथे हवा तो कोर्स सर्च करा. जर तुम्ही नर्सिंग साठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा, PCB साठी बघत असाल तर PCB सर्च करा किंवा नीट साठी बघत असाल तर नीट सर्च करा. तर असं केल्यावर तुम्हाला पाहिजे तो कोर्स तिथे विजिबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स मध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जे कोणी या एक्झाम साठी प्रिपेअर करत आहे, म्हणजे त्यांना फ्युचर प्रिपरेशन साठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.